सामनातून राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी सामनात माझा काका या नावानं लेख लिहिलाय। काका माझ्यासाठी नेहमीच पहाडासारखा उभा राहिला, सामनातून राज ठाकरे म्हणतायत। बाळासाहेबांच्या कलेची कदर कधी या देशानं केली नाही। बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे विद्यापीठांमधून शाळांमधून शिकवलं गेलं पाहिजे, तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाही। बाळासाहेब म्हणाले, आपण किती हुशार आहोत ते न सांगता समोरचे हुशार कसे होतील हे आपल्या भाषणातून गेलं पाहिजे। ज्या मैदानावर सभा असेल त्या मैदानाची भाषा बोललं इतकं सोपं बोल की कुंपणावर बसलेल्या शेतकऱ्यालाही ते कळलं पाहिजे। बाळासाहेबांचा कणखर बाणा बालपणापासून मी पाहिला नसता तर स्वतंत्र राजकीय पक्ष काढायची हिम्मतच मी केली नसती। निवडणुकीत पराभव होतो, लोक टीका करतात, पण एक वेळ अशी येईल की हीच माणसं चांगलं बोलतील, हा विश्वास बाळासाहेबांमुळे माझ्यामध्ये आला। पाकिस्तानला विरोध करताना त्यांनी कधीच घरात वाजणारी मेहंदी हसन गुलाम अली यांची गझल बंद केली नाही। दोन देशांचे संबंध बिघडलेले असताना आजही मी आणि माझा पक्ष जेव्हा पाकिस्तानी कलाकार किंवा खेळाडूंच्या भारतातील इव्हेंटला विरोध करतो तेव्हा तो विरोध त्या कलाकाराला किंवा खेळाडूला कधीच नसतो। हे बाळासाहेबांनीच केलेले संस्कार आहेत। सर्व वाचकांना माझं आवाहन आहे, या जन्मशताब्दी वर्षात बाळासाहेबांना केवळ आठवू नये तर पुन्हा पुन्हा वाचावं, भाषणं मुलाखती ऐकाव्यात आणि व्यंगचित्रांकडे नव्या दृष्टीनं पाहावं। त्या रेषांमध्ये, त्या रेषांच्या बोल्ड फटकाऱ्यांमध्ये बाळासाहेब खऱ्या अर्थानं जिवंत आहेत। राज ठाकरे यांचा हा सामनातला लेख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।